मित्रो, महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्राचा। या उपक्रमाअंतर्गत आज आपण वाचनाचे काय फायदे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू। काही जणांचा जो गैरसमज आहे, जे अज्ञान आहे, हे वाचनातून दूर होतात। तुम्ही जर एकंदरीत त्या विषयावरचं मुळातून वाचन जर केलं तर आपल्याला त्या विषयाचं जे काही आपलं अज्ञान आहे, जे काही आपले गैरसमज आहेत, जो त्या अज्ञान आणि गैरसमजामुळे त्या घटनेकडे, त्या प्रसंगाकडे, त्या व्यक्तीकडे, त्या समाजाकडे आपण ज्या नजरेनं पाहत होतो, ज्या नकारात्मक नजरेनं पाहत होतो, ती नजर आपली सकारात्मक बनते। मग जशी नजर बनते तशा कृती आणि उक्ती माणसाच्या हातून होत असतात, आणि जशा कृती आणि उक्ती होतात तसा त्याचा इतिहास घडतो, तसं त्याचं व्यक्तिमत्व घडते। त्यामुळे दृष्टिकोन सकारात्मक करण्यासाठी तुम्हाला सकारात्मक ग्रंथांचं वाचन करणं अतिशय गरजेचं आहे। नाहीतर आयुष्य नकारात्मक दृष्टिकोनातून जगण्यातून जाईल, नकारात्मक दृष्टिकोन बाळगून जाईल। नकारात्मक दृष्टिकोन बाळगून जगण्यात जर आयुष्य गेलं तर जगातली चांगली बाजूच तुम्ही पाहायची विसरून जाल। जे पाहिलंच नाही, चांगलं पाहिलं, अनुभवलं नाही, वाचलं नाही, तर तुम्हाला अनुभव कसा येईल? अनुभव जाणीव कशी होईल? आणि जोपर्यंत जाणीव होणार नाही तोपर्यंत उणिवा कशा दूर होतील? म्हणून तुम्हाला वाचन हे समृद्ध बनवते। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपण जे चुकीचं वाचतो, चुकीचं ऐकतो, चुकीचं पाहतो, यातून आपलं जे काही अंतर्मन आहे ते नकारात्मक बनते। जे वाचलेलं आपल्या म्हणून चुकीचं वाचन न करणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट, हे वाचनच करून देते आपल्याला। म्हणून तुकोबारायांच्या एक वचन फार सुंदर आहे, वेची ते वचन जेणे राहे समाधान। असेच विचार वेचा की ज्याच्यामुळे तुम्ही समाधान राहू शकाल। समाधानी ही एक समृद्धी आहे, समाधानी वृत्ती एक समृद्धी आहे। समाधान म्हणजे निष्क्रियता नाही, समाधान म्हणजे तृप्ततेने कार्यरत राहणं, हे समाधानी वृत्तीचा अभिप्रेत आहे। तर मी तुम्हाला सांगत होतो, तुमच्या मनात जे काही चुकीचं साठवलेलं आहे तेच आठवते आणि तेच परत परत तुम्हाला अनुभव देते। म्हणून वाचन जर तुम्ही चांगल्या चरित्राचं, आत्मचरित्राचं, चांगल्या ग्रंथांचं केलं तर तुमचं भावविश्व समृद्ध होतं। कारण ते मनात जे पहा, एखाद्या भांड्यामध्ये चुकीचं साठून बसलेलं आहे, चुकीचं बसलेलं आहे त्याच्यात जाऊन, तर आपण जर पाण्याचा नळ जर सोडला त्याच्यातून, ते सगळं बाहेर येतं हळूहळू हळूहळू, आणि ते भांडं स्वच्छ होऊन जातं। तसं वाचनाच्या सिंचनाने आपल्या मनात जे चुकीचं साठवलेलं आहे, मग ते व्यक्ती साठवले असतील, प्रसंग साठवलेले असतील, जे नकारात्मक विचार साठवलेले असतील, तर सकारात्मक व्यक्तीच्या वाचनाने, वाचन केवळ पुस्तकातलंच नाही, तुम्ही व्यक्ती असाल त्याच्यात जगणं, जे तो जगतोय कसा, बोलतोय कसा, त्याच्या मागची त्या कृतीमागची काय प्रेरणा आहे, हे सुद्धा तुम्हाला वाचता येतं। माणसं वाचता आली पाहिजे याचा अर्थच हा आहे। तो बोलतोय तसा, त्या बोलण्यामागचा उद्देशही आपल्याला लक्षात आला पाहिजे। म्हणून माणसं वाचणं म्हणजे माणूस समृद्ध होणं सुद्धा आहे। म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की
ते मग नको ते आहे ते हळूहळू निघून जातं. एकदा मनातलं नको ते निघून गेलं ना, एक तृप्तीचा, समाधानाचा अनुभव आपण घेऊ शकतो. म्हणून वाचन हे दररोज आपण केलं पाहिजे. जसं दररोज आपण फराळ करतो, दररोज आपण जेवण घेतो, दररोज आपण पाणी पितो, दररोज आपण ऑक्सिजन घेतो. हे जे आवश्यकच आहे जिवंत राहण्यासाठी, तसं जगणं समृद्ध करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. म्हणून किमान रोज एखादा तरी पेज आपण वाचन केलं पाहिजे. वाचन करायचं म्हणजे घाईघाईमध्ये काहीतरी वाचायचं आहे असं नाही. एक निवांत वेळ देऊन ते वाचायला पाहिजे. काय म्हणते ते वाचन ते बघायला पाहिजे. ते परत परत एकदा दोनदा वाचलं पाहिजे. आणि त्यातून आपण काय बोध घेतला, त्या वाचनाने आपल्याला काय शिकवलं, त्याचं काय म्हणणं आहे, आपल्यावर त्या वाचनाचा काय परिणाम झाला, किंवा हे जे वाचलेलं आहे मी, हे जर समाजात मी सांगितलं तर समाजाला काय फायदा होतो हे सगळं आपण लिहून ठेवलं पाहिजे. मित्रो, मनावरच्या जखमा दूर करण्याचं काम वाचन करते. कारण मनावर जखमा हे आपण करून घेत असतो, याची जाणीव तुम्हाला वाचन देते. जगाने कसं वागावं, जगाने कसं बोलावं, जगाने आपल्याबद्दल विचार काय करावा हे आपल्या हातात नाही. लोकांच्या गाडीचे ब्रेक आपल्या हातात नसतात, फक्त आपल्या गाडीचे ब्रेक आपल्या हातात असतात. मग कधी कधी आपली चूक नसतानाही लोक आपल्या अंगावर येऊन आदळतात आणि आपला एक अपघात घडतो. अपघात घडला म्हणून आपण जखमी झालो म्हणून तिथंच थांबायचं नसते, प्रवास करायचा असतो. थांबलं की आपण संपतो. ही जाणीव आपल्याला वाचनातून लक्षात येते. कारण जगातल्या अनेकांवर जखमा झालेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, हे सगळे महापुरुष आहेत. या समाजाने त्यांच्यावर जखमा खूप केलेल्या आहेत. ती महापुरुष तुमच्यासाठी फुलं टाकण्याचा प्रयत्न करत होती. या समाजातल्या अज्ञानी, या समाजातल्या कर्मठाने, या समाजातल्या दूषित मानसिकतेने त्यांना खूप छळले, त्यांना खूप पोळवले. तरी ती माणसं समाज घडवण्याचा ध्यास कधी सोडली नाही. त्यांना ही जाणीव होती, घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं. म्हणून त्या माणसाने दुःख झालं, ती माणसं पण उदास झाली होती, निराश झाली होती, जसं आपण होतो. मोठी माणसं देखील उदास निराश झाली होती. कधी कधी त्यांनी विचारही केला होता की जाऊ दे हे सगळं. म्हणजे एखादी गोष्ट, चांगली गोष्ट, चांगला संकल्प जे मनात येतो आपल्या, एखादा चांगला विचार येतो, त्या चांगल्या संकल्पाला, चांगल्या विचाराला, चांगल्या जगण्याच्या दिशेला आपल्या एक बळ देण्याचं काम, आपला आत्मविश्वास वाढवण्याचं काम, आपलं मानसिक बळ वाढवण्याचं काम, आपला दृष्टिकोन विशाल करण्याचं काम वाचन करते. तुमच्या मनात एखादा विचार चांगला आला, पण कधी कधी वाटतं चांगलं वागून तरी काय फायदा आहे, चांगल्या माणसापेक्षा वाईट माणसाचे चांगले दिवस आलेत, असं कधीतरी वाटायला लागतं. असं कधी नसतं. कृत्रिम फुलं सुंदर दिसतील, जगाला प्रभावितही करतील, पण जगाला प्रभावी करू शकत नाहीत. कृत्रिम फुलं प्रभावित करू शकतील, पण जगाला सुगंधित करू शकत नाहीत. जेव्हा खऱ्या फुलांचा परिचय या कृत्रिम फुलाचा आस्वाद घेणाऱ्यांना लक्षात येईल, तेव्हा कृत्रिम फुलांची सुट्टी होईल. त्यामुळे तुम्ही तुमचं खरेपण, तुमचं अस्सलपण तुम्ही सोडू नका. जया अंगी मोठेपण, तया अंगी यातना कठीण. संततेने व्हावे जग बोलणे सोसावे, तुम्ही तरुणी जगतारा, ताठी उडा ज्ञानेश्वरा.
खळांची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. हे विशाल विचार आपल्या मनात आपण साठवून ठेवलं पाहिजे. मग या जगाचे घाव तुमच्या मनावर होणार नाही. आणि मी तुम्हाला सांगत होतो की आपल्या परवानगीशिवाय, आपल्या इच्छेशिवाय जगातल्या कुठल्याही विचाराने आपल्या मनावर घाव होत नाहीत. आपण जेव्हा एखादी गोष्ट स्वीकारतो ना, ते ऐकतो, मनावर घेतो ना, मनावर घेतलं की मनावर ताण येतो. तुम्ही मनावर काय घ्यायचं, लोकांनी आपल्या ताटात काय वाढायचं हे त्यांचा प्रश्न आहे, पण काय आपण घ्यायचं हे आपला प्रश्न आहे. एक मुलगा जत्रेला गेला आणि जत्रेला गेल्यानंतर तिथं कोणीतरी त्याला एखादी बिडी दिली ओढण्यासाठी, आणि मग तो म्हणाला की नाही नको मला, नाही 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 घे 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 घ्यावं लागते घे घे. मग त्यानं त्याच्या बळी पडला त्या गोष्टीला आणि तो घेतला. आणि तेव्हा त्याच्या बापानं जेव्हा प्रश्न विचारला, हे तू का घेतलास? नाही, त्याने आग्रह केला म्हणून घेतला. बापाने याची जाणीव ठेवली, गाढवाच्या समोर दारू जरी ठेवली तर गाढव त्याला ते पीत नसते. लोकांनी बेटा काय ठेवावं आपल्या समोर हे लोकांचा प्रश्न आहे. लोक कधी कधी तुमच्या मित्रत्वाचं सोंग घेऊन शत्रूची कामं करायला सहवासात येतात. म्हणून तुम्हाला वाईट दिशेला नेणारे, घातक दिशेला नेणारे तुमचे मित्र असू शकत नाहीत. तुमचे शत्रू असतात. त्याची जाणीव त्या वडिलांनी करून दिली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, खरं आहे, आपण तेव्हा बळी पडायला नको होतं. म्हणून नको त्या गोष्टीला नाकारण्याचं सामर्थ्य हे तुम्हाला वाचन देते. आत्मबळ वाढवते ना, आत्मविश्वास वाढवते ना. आणि हवं असणाऱ्या गोष्टी, चांगल्या गोष्टीलाही समाज विरोध करतो. पण चांगल्या गोष्टी स्वीकारायचं आणि त्या गोष्टीचा आविष्कार करायचं सामर्थ्य वाचनातून येते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही मार्ग स्वीकारला होता, उदाहरण सांगतो मी तुम्हाला. महात्मा फुले यांचं वाचन, सावित्रीबाई फुले यांनीचं वाचन, यातून त्यांची एक दृष्टी विकसित झाली. आणि ज्या शिक्षणाचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं, आणि मग त्यांनी शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या बहुजनांसाठी. काही पैसा नाही, ट्युशन नव्हतं ते मित्रांनो, इंट्युशन होतं, आंतरिक प्रेरणा होती त्यांची. या आंतरिक प्रेरणेतून ते सगळं त्यांनी करत होते. हे करत असताना घाव होतच होते. म्हणून चुकीच्या लोकांचे घाव होतात, म्हणजे तुम्ही खोटे असता, तुम्ही बरोबर नसता, तुमचा मार्ग चुकीचा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून तुकोबाराया सांगतात, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य काय आहे, असत्य काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, ही याला म्हणतात सत्सद विवेक बुद्धी. ही सत्सद विवेक बुद्धी विकसित करण्याचं काम तुमचं वाचनातून होते. आणि मग सत्सद विवेक बुद्धी एकदा विकसित झाली ना, तुम्हाला कळतं हिरा काय आहे. गारगोट आणि हिरा किंवा गारा आणि हिरा जरी सारख्या दिसल्या तरी त्या गारा कधी हिरा होत नसतात. ही बुद्धी तुमची विकसित होते. आणि यासाठी तुम्हाला हे वाचन खूप मदत करत असते. आपल्याला एक लक्षात ठेवलं, वाचनातून आपली एक, तुम्ही जर चिकित्सक पद्धतीने वाचायला शिका, जे काही हे जे पुस्तक आहे, शब्दज्ञान, शब्दज्ञानी नाही आहे, अर्थज्ञानी व्हा तुम्ही. जे काही पुस्तकात सांगितले, ग्रंथ प्रामाण्यवादी म्हणजे पुस्तकात सांगितले ते खरं मांडणं. हे ग्रंथ प्रामाण्यवादी होऊ नका तुम्ही, अर्थ प्रामाण्यवादी व्हा. म्हणून तुकोबांनी एका ठिकाणी सांगितले, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, येरानी व्हावा भार माथा. अर्थ आम्हाला माहिती, तुम्ही अर्थ समजून घेतला तर जीवनाला अर्थ येतो. म्हणून आता आपल्याला बऱ्याचदा अनेक ग्रंथामध्ये अज्ञानी लोकांनी लिहून ठेवले, हे जात श्रेष्ठ,
ते जात कनिष्ठ. त्या नालायकांना हे माहितीच नाहीये मानवजातीचा इतिहास. कारण मानवजात ही कशी विकसित झालेली आहे, मानवजातीचा प्रारंभ कसा आहे, हे जर माणसाला एकदा कळलं ना, मग आपले जातीय अहंकार किंवा जातीय न्यूनगंड किंवा अहंगंड दूर होतो. काही जणांना वाटते आम्ही श्रेष्ठ आहोत, तुम्ही कनिष्ठ आहात, असा एक त्यांचा भ्रम असतो. भ्रम, त्यांचं एक अज्ञान असते आणि त्या अज्ञानालाच ज्ञान समजून अतिशय गर्वानं आणि अहंकारानं फुगलेले असतात. हे अज्ञानाचे अहंकाराचे फुगे फोडण्याचं काम तुम्हाला वाचन करत असते. म्हणून वाचन संस्कृती विकसित करणं, चांगली चांगली ग्रंथ वाचणं आणि चांगले ग्रंथ भेट देणं हे प्रत्येकाचं काम आहे. केवळ शासन एकटं काय करणार आहे? शासन आणि प्रशासनावर जो समाज विसंबून राहतो ना, तो समाज नेहमी दुबळा ठरतो. ज्यांनी शासन आणि प्रशासनावर विसंबून न राहता आत्मनिर्भरतेने आपली वाट आपण चालायची असा निर्धार करून एकमेकाला सहकार्य करून जी समाज वाटचाल करतोय ना, समाज तो समृद्ध आहे, समाज पुढे गेलेला आहे. एकमेकाचे पाय ओढणारा समाज कधी मोठा होत नसतो. तर मी तुम्हाला सांगत होतो की आता मानवजातीच्या इतिहासाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर मुळात फक्त माणूस माणूस होता. त्याला कुठली जात नव्हती, त्याला कुठला धर्म नव्हता, कुठला त्याला वंश नव्हता. हे जात, वंश, धर्म हे मानवाने चिकटलेल्या गोष्टी, याची जाणीव तुम्हाला वाचन करून देते. म्हणून तुम्हाला विवाह संस्थेचा इतिहासावरचं पुस्तक वाचा, तो मानवजातीच्या इतिहासाचं पुस्तक वाचा. यातून तुमच्या एक लक्षात येतं की अरे आपण जो विचार करतोय तो मुळात खोटा आहे, चुकीचा आहे. म्हणून वाचन संस्कृती विकसित करणं म्हणजे पशु पातळीवर जगणाऱ्या माणसाला मनुष्यत्वाकडे नेणे, मनुष्याला माणसाला महामानव बनवण्याची प्रक्रिया वाचनातून होते. म्हणून वाचाल तर वाचाल, हा विचार आपल्याला दिले. संतुलित विचार करण्याची पद्धत आपल्याला वाचनातून येते. बऱ्याचदा आपण काय करतो, एकांगी विचार करतो. माझं म्हणजे खरं आहे, पुढच्याचं म्हणजे खोटं आहे, आपले म्हणजे जवळचे, त्याचे म्हणजे दूरचे. ही जी जाणीव आपल्याला होत राहते, आपलं ते बाबा आणि लोकांचं ते कार्ट, ही मनोवृत्ती जी आपली विकसित झालेली असते ती वाचनातून दूर होते. आपलंच ते खरं नसते, पुढच्याच्याही म्हणण्यामध्ये काही खरेपणा असते आणि ती आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ही समजून घेणारी माणसं संतुलित व्यक्तिमत्वाचे असतात, म्हणून ती एक संतच असतात. म्हणून अशा लोकांकडे हा माणूस आपल्याला समजून घेऊ शकतो. आपला प्रश्न, आपली अडचण, आपली समस्या, आपलं दुःख, हाच माणूस समजून घेऊ शकतो. हा माणूस दुसऱ्याच्या नजरेने जगत नाही, स्वतःच्या नजरेने जगतो. कारण काही जण दुसऱ्याच्या नजरेने जगतात. हे दुसऱ्यांच्या नजरेने जगणारे माणसं, त्यांचे रिझल्ट चुकीचे येऊ शकतात. मग स्वतःच्या नजरेने जगणं म्हणजे काय, हे वाचन आपल्याला शिकवते. स्वतःच्या नजरेने जगणं म्हणजे काय, स्वतःला आलेले अनुभव, स्वतःने केलेला सत्सद विवेक बुद्धीचा वापर आणि सगळे काही पुरावे तपासून पाहून शांत मनानं निर्णय काही माणसं घेतात. आणि एक लक्षात ठेवा, एक पुरावा म्हणजे खरेपणा नसतो. कधी कधी पुरावे सुद्धा पुढच्याला पुरण्यासाठी तयार केले जातात आणि ते खोटे केले जातात, पण त्याला खऱ्याचं रूप दिलं जातं. आणि मग आता उदाहरण सांगतो. एका पेट्रोल पंपावर एक व्यक्ती पेट्रोल भरायला गेला. पेट्रोल भरायला गेल्यानंतर पेट्रोल त्याच्या गाडीत भरण्यात आलं. पण जेव्हा पैसे मागितले गेले तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. मग आता काय करायचं? त्या व्यक्तीनं सांगितलं
बाबा रे, आता काही पैसे मला आणणंही शक्य नाही, आता काय करा मग, या गाडीतलं पेट्रोल ते टाकलं होतं ते काढून घ्या, असं त्यानं सांगितलं. आणि तो दूर जाऊन बसला. मग त्या तिथल्या कामगारांनी पेट्रोल पंपावरच्या ते पेट्रोल काढायला सुरुवात केली. एक पत्रकार व्हिडिओ शूटिंग केला. ग्राहकाचे पेट्रोल काढून घेतले जात आहे अशी बातमी त्यांनी लावली. ते सत्य ते नव्हतंच, ते चोरत नव्हते पेट्रोल. त्या व्यक्तीची झालेली चूक ते दुरुस्त करत होते. नाही बाबा रे, वापस घेत होते ते. पण आणि मग ते पुरावा काय आला समोर, खरंच काढून घेत होते ना. पण ते का काढून घेत होते हे समजून घेण्या इतकी बुद्धी त्याच्याकडे नव्हती त्या माणसाकडे. म्हणून जे उचलली जीभ लावली टाळूला, दिसते ते खरं, पाहिले ते खरं असं नसते. म्हणून मुळातून एखादी गोष्ट समजून घेण्याची वृत्ती आणि बुद्धी माणसाची वाचनातून कळते. मित्रो, म्हणून आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही बुद्धिमान आहात म्हणजे तुमची भाषा समृद्ध आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर तुमची भाषा समृद्ध करण्याचं काम तुम्हाला वाचनातून होते, वाचलेलं ऐकण्यातून होते. आणि तुमचा शब्दसाठा, वाक्यसाठा वाढला की तुमची भाषा समृद्ध होते. बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे ही गोष्ट लक्षात येईल. अनेक IAS अधिकारी, IPS अधिकारी जेव्हा दुसऱ्या राज्यातले असतात आणि महाराष्ट्रात आले, ते बुद्धिमान नसतात का? असतात. पण जेव्हा इथे येतात तेव्हा मराठीमध्ये ते बोलताना दिसतात, पण ते तुटक बोलतात. बरेच शब्द अडकतात त्यांचे, किंवा शब्दांचे उच्चार एखाद्या वेळेस चुकीचे निघतात. याचा अर्थ ते बुद्धिमान नाहीत का? बुद्धिमान आहे. आपल्याला कधी कधी त्याच्या बोलण्याचा हसू पण येते. ते आणि एक एक शब्द आठवून बोलल्यासारखं बोलतात. ते शिकतात शिकण्याच्या प्रक्रियेमधून, कारण शब्दसाठा कमी असतो त्यांचा. मग सुरुवातीच्या काळात वाढत गेली की मग ते पण व्यवस्थित पद्धतीने परत बोलतात. मी तुम्हाला हे सांगत होतो. मग वाचनातून त्यांनी काय करतात, ते वाक्यसाठा, शब्दसाठा, आणि तो वाक्यसाठा आणि शब्दसाठा कशा पद्धतीने आविष्कृत करायचा, वाचनातून आपल्याला हे विकसित होतं. वाचलंय आपण ते, पण ते उच्चार कसा करावा, किंवा वाचन शब्द कानात गेले पण त्याचे उच्चार सुद्धा आपल्याला ह्या प्रकट वाचनातून लक्षात येते. म्हणून आपण वाचताना दोन पद्धतीने वाचता येतं. तर ही आविष्काराची पद्धत सुद्धा शिकणं गरजेचं आहे. आता स्थान हा शब्द आहे, स्थान. मग हे परप्रांतीय व्यक्ती मराठी शिकताना त्याने हे स्थान त्याला म्हणता येत नव्हतं. तो थान म्हणू लागला, थान. आता स्थान म्हणजे ठिकाण, थान म्हणजे तुम्हाला स्त्रियांच्या या बाजूला आणि या बाजूला जे असते ते, किंवा पुरुषांना पण असते. त्याच्यामध्ये अश्लीलतेचा भाग म्हणून मी सांगत नाही. काय याच्यात अश्लील काय? अवयवांचे उच्चार करणं हे अश्लीलतेचं लक्षण नसते. त्या अवयवाचे उच्चार करून भावना चाळवणे हा जर उद्देश असेल ती अश्लीलता असते. तर मग त्याच्या उच्चारातनं मग तिथं हास्य पिकले, या माणसाने अमुकचे ते स्थान मोठे केले असं ऐवजी तो थान मोठे केले असा उच्चार करू लागला. म्हणजे हे मला हेच यानंतर सांगायचं आहे, किंवा वाचनातून आपल्याला वाक्यसाठा, शब्दसाठा वाढतो, शब्द संग्रह वाढतो, परंतु ते शब्द कशा पद्धतीने उच्चार करायला पाहिजे याचा देखील अभ्यास आपण करायला पाहिजे. ते आपल्याला वाचनातून करता येतो. तर मित्र, वाचनाने, आणि हे वाचणं म्हणजे काय, सकारात्मक ग्रंथांचं वाचन करणं, प्रेरणादायी आत्मविश्वास वाढवणाऱ्या ग्रंथाचं वाचन. वाचतं म्हणजे काय करतो आपण, एखादा विषय समजून घेतो. वाचतं म्हणजे वाचतो असं नाही, वाचतं म्हणजे एखादा विषय समजून घेतो.
वाचतानाच तो विषय आपण ऐकतो म्हणजे कानातून ते मनात जातं, मनही समृद्ध बनतं आणि आपल्या वाचनातून आपल्या मनाचा भिकारीपण दूर होतं. आपल्या वाचनातून आपल्या विचाराचं भिकारीपण दूर होतं. वाचनातून आपल्या कल्पनाचं दारिद्र्य दूर होतं. आपला भावनिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्याही माणूस समृद्ध व्हायला लागतो आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्व विकसित व्हायला लागतं. यासाठी वाचन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. वाचनाच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून अनेक पैलू अजूनही आपल्याला सांगता येतील. तर आणखीन काही पैलू मी आपल्याला पुढच्या भागात सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला आणि इतरांना पाठवावा वाटला तर अवश्य पाठवा. धन्यवाद.